दादा आपल्याला कुठेतरी घेऊन जात असे याची शामूला नक्की कल्पना नव्हती. ती असण्याची गरजही नव्हती. दादा नेऊन बसवील तिथे तो जाऊन बसणार होता. रोजच्या सारखा समोर फळका ठेवणार होता आणि साब म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या हात पसरणार होता. हातावर आणि फडक्यावर जे काही गोळा होईल ते संध्याकाळी दादाच्या हवाली करणार होता. गेल्या कैक महिन्यांचा त्याचा हा रोजचा क्रम होता. त्याचा आणि त्याच्याबरोबर दादाने सांभाळलेल्या सगळ्याच मुलांचा. जमवलेल्या पैशातल्या एकाही पैला हात लावण्याचा त्यांना धीर होत नसे. कशी कोणास ठाऊक, पण तसे केल्यास दादाला ते कळल्याशिवाय राहणार नाही अशी त्या पोरांची भावना होती. आणि कळल्यानंतर तो आपली चामडी लोळवेल याचीही खात्री होती. हात किंवा कान पिळण्यासाठी दादाने हात जरी उचलला तरी ती पोरे चळाचळा कापू लागत. दादाच्या रामपुरीचा तर त्या साऱ्या झोपडपट्टीला दरारा होता.